ठीक आहे, चला बघा आता बाकीच्यांनी जॉईन व्हा, लवकर आपण सुरू करू. ठीक आहे. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे. तर बघा काय दिलेलं आहे, इंटिग्रेशन -1 to 1 x⁻17 इंटू cos⁻4x dx. ओके, तर बघा आपण बघितलं होतं -1 to 1 किंवा -a to a एक फॉर्म्युला बघितला होता आपण, किंवा एक प्रॉपर्टी -a to a असं जर असेल fx dx, तर काय असतं 2 इंटू इंटिग्रेशन 0 to a fx dx. कधी fx इव्हन असेल तर विच इज इक्वल टू 0, कधी हा ऑड साठी fx ऑड असेल तर हे कशासाठी आहे, इव्हन साठी. बरोबर. तर बघा f ऑफ x जर फंक्शन इव्हन असेल तर याची व्हॅल्यू काय असणार आहे, 2 इंटू इंटिग्रेशन 0 to a f ऑफ x dx. ओके, बघा आता नेक्स्ट, जर ऑड असेल तर काय आहे, डायरेक्टली व्हॅल्यू 0. ऑड फंक्शन असेल तर डायरेक्टली व्हॅल्यू काय आहे, 0. म्हणजे एफ ऑफ एक्स जर ऑड असेल तर इंटिग्रेशन -a to a fx dx काय असणार आहे, 0 असणार आहे. बघा लक्षात घ्या. आणि इंटिग्रेशन फ्रॉम -a to a fx dx इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन 0 to a f ऑफ x dx, कधी जर fx कसा असेल, इव्हन फंक्शन असेल तर. ओके, मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं की इव्हन फंक्शन म्हणजे काय असतं, ऑड फंक्शन म्हणजे काय असतं. बरोबर आहे. का असतं इव्हन फंक्शन, यस आठवतंय का? इव्हन फंक्शन म्हणजे काय असतं, तर इव्हन फंक्शन काय असतं बघा, जर एफ ऑफ एक्स फंक्शन असेल, जर एफ ऑफ एक्स फंक्शन असेल आणि एफ ऑफ -x इज इक्वल टू एफ ऑफ एक्स येत असेल तर काय म्हणणार, एफ एक्स काय कसा आहे, एफ ऑफ एक्स इज इव्हन. म्हणजे एफ ऑफ -x इज इक्वल टू, जर तुम्हाला एफ ऑफ एक्स भेटत असेल तर एफ ऑफ एक्स कसा आहे, इव्हन फंक्शन आहे. आणि जर एफ ऑफ -x इज इक्वल टू एफ ऑफ एक्स भेटत असेल त्याला काय म्हणणार, ऑड फंक्शन. एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन. ठीक आहे, मग हे तुम्हाला फाइंड करायचे. बरोबर, आता लक्षात आलं की ऑड फंक्शन म्हणजे काय, इव्हन फंक्शन म्हणजे काय. पहिली गोष्ट काय की इव्हन फंक्शन म्हणजे काय, एफ ऑफ -x इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असतं, आणि ऑड फंक्शन म्हणजे एफ ऑफ -x इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एक्झाम्पल पण बघितलं होतं आपण. काय घेतलं होतं एक्झाम्पल, x² घेतला होता. एफ ऑफ एक्स जर x² असेल, बरोबर, तर एफ ऑफ -x कसा फाइंड करतो, एक्सच्या जागी -x ठेवला आणि त्याचा स्क्वेअर काय येणार आहे, x². x² म्हणजेच काय तुमचा एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे एफ ऑफ -x इज इक्वल टू काय भेटला, एफ ऑफ एक्स. तसंच ऑड फंक्शन साठी घेतलं होतं आपण x किंवा x³ घ्या. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घेतला, x³. आणि एफ ऑफ -x जर फाइंड करायचा प्रयत्न केला तर काय करतो, एक्सच्या जागी -x ठेवला. बरोबर, एफ ऑफ -x फाइंड करायचा, याचा अर्थ काय करायचंय, जिथे जिथे मला एफ ऑफ एक्स मध्ये x आहे तिथे -x ठेवा. तर हा काय होईल, -x³ विच इज इक्वल टू -x³ म्हणजे काय आहे, एफ एक्स. बरोबर, म्हणजेच काय भेटतं मला, एफ ऑफ -x इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, हा झाला तुमचा ऑड फंक्शन. बरं सर, तुम्हाला सर हे समजलं ऑड फंक्शन म्हणजे इव्हन, पण इथे क्वेश्चन मध्ये बघा x⁻17 दिलाय, cos⁻4x दिलाय, दोन फंक्शन्स आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये. ठीक आहे, तर मग तेच बघायचं आपल्याला. तर लक्षात ठेवा आता, बघा काय लक्षात ठेवायचंय ते. तर काय करायचंय, जर समजा असं आलं तुमच्याकडे तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी आहे. बघा, जर ऑड इंटू ऑड असेल फंक्शन ते काय होतं, इव्हन फंक्शन. इव्हन इंटू इव्हन असेल तर इव्हनच राहील. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. ऑड इंटू ऑड काय होतं, इव्हन. इव्हन इंटू इव्हन इव्हन. ऑड इंटू इव्हन इज इक्वल टू ऑड, आणि इव्हन इंटू ऑड इज इक्वल टू ऑल्सो ऑड. ठीक आहे, म्हणजे जर दोन फंक्शन्स असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल तर काय होईल, एक फक्त बघा ऑड इंटू ऑड काय होतं, इव्हन. हे कसं कम्पेअर करणार तुम्ही, जस्ट मुमेंट, एक जस्ट कॉल घेऊ द्या, एक मिनिट.
ठीक आहे बघा. तर हे लक्षात ठेवा, ऑड इंटू ऑड काय असतं इव्हन. हे लक्षात कसं ठेवणार, जसं आपण मायनस इंटू मायनस काय असतं प्लस, ठीक आहे ना, किंवा मायनस इंटू प्लस पण काय असतं मायनस, किंवा प्लस इंटू मायनस काय असतो मायनस, आणि प्लस इंटू प्लस काय असतो प्लस. ठीक आहे, तर त्याच्यानुसार लक्षात ठेवा ते. बघा, ऑड इंटू ऑड इव्हन होणार आहे, बाकी ऑड इंटू एनिथिंग ऑडच राहणार आहे. ठीक आहे, ऑड इंटू ऑड इज इव्हन, ऑड इव्हन इंटू इव्हन तर इव्हनच येईल, आणि ऑड इंटू इव्हन असेल ऑड, आणि इव्हन इंटू ऑड काय असणार आहे ऑड फंक्शन. ठीक आहे, हे काय होणार तुमचे फंक्शन लक्षात ठेवायचे. बरोबर आहे. मग एकदा तुम्हाला लक्षात आलं की फंक्शन इव्हन आहे की ऑड, डायरेक्टली आन्सर फाइंड करता येईल. ओके, बरं आता लक्षात कसं ठेवणार, किंवा मग इथे कसं समजणार आपल्याला कोणता फंक्शन ऑड आहे इव्हन आहे. जसं आता फाइंड केलं तसंच फाइंड करायचं. बरोबर आहे ना. काय करायचं तुम्हाला, चेक करायचं की एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स येतोय का. आला तर काय ना इव्हन फंक्शन, आणि जर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस एफ एक्स आला तर काय म्हणणार ऑड फंक्शन. ठीक आहे, ते चेक करायचं. मग इथे डायरेक्टली बघा, आपल्याला जास्त चेक करायची गरज नाही. हा काय आहे एक्स रेस टू 17, हा एक फंक्शन आहे, हा एक फंक्शन. बरोबर, तर एक्स रेस टू 17, एक्स रेस टू 1 असेल, एक्स क्यूब असेल, एक्स रेस टू 5 असेल, म्हणजे काय बघा इथे ऑड पॉवर असेल, एक्स ची ऑड पॉवर असेल तर फंक्शन कसं असतं ऑड असतं. लक्षात ठेवा, एक्स ची जर ऑड पॉवर असेल तर फंक्शन काय असणार आहे ऑड फंक्शन असणार आहे. ऑड पॉवर म्हणजे काय, 1 2 1 3 5 7 अशा जर पॉवर्स असतील तर काय म्हणणार त्या फंक्शनला ऑड फंक्शन, कारण ते ऑड येतं. बघा, त्याचा जर मायनस काढायला गेलो आपण, जसं एक्स क्यूब घेतला होता, त्याचा काय होतं मायनस येतो, आणि स्क्वेअर जर असेल तर काय होतं, म्हणजे इव्हन असेल, एक्स स्क्वेअर असेल, एक्स रेस टू 4 असेल तर काय होतं मायनस एक्स जरी ठेवला तर कम्प्लीट स्क्वेअर केल्यानंतर तो मायनसचा प्लस होतो. म्हणजे इव्हन जर नंबर्स पॉवर असतील तर त्याला काय म्हणणार, एक्सचा इव्हन पॉवर असेल तर इव्हन तुमचं फंक्शन होईल, आणि एक्सचा ऑड पॉवर असेल तर ऑड फंक्शन होईल. ओके, मग आता मला इथे काय भेटलं, एक्स रेस टू 17 काय झाला, हा झाला तुमचा ऑड फंक्शन. बरोबर, पण मल्टिप्लिकेशन मध्ये कॉस आहे. ठीक आहे, आता कॉस पण कसा असतो, कॉस फंक्शन, कॉस कसा असतो, कॉस ऑफ मायनस थिटा काय असतो मायनस, कॉस ऑफ मायनस थिटा काय असतो कॉस थिटा असतो. बरोबर, हे माहिती तुम्हाला, कॉस ऑफ मायनस थिटा असतो कॉस थिटा, म्हणजे कॉस ऑलरेडी इव्हन फंक्शन. बरोबर, पण ते सोडा, कॉस जरी इव्हन असेल किंवा नसेल, ते जरी माहिती नसेल तरी पण इथे बघा पॉवर किती दिली कॉसची, इथे कॉसची पॉवर किती आहे या फंक्शन मध्ये, कॉस रेस टू 4x आहे, 4x. ठीक आहे ना, कॉस रेस टू 4x म्हणजे काय, 4 कसा आहे इव्हन पॉवर. बरोबर आहे, एखाद्याची इव्हन पॉवर जर घेतोय तर काय येणार आहे ते परत तुम्हाला इव्हन फंक्शन येणार आहे. बरोबर, म्हणजे हा ऑड आणि इथे काय झाला इव्हन, ऑड इंटू इव्हन. आताच काय सांगितलं, ऑड इंटू इव्हन काय असतं ऑड फंक्शन. ओके, म्हणजे हा जो काही तुम्हाला दिलाय हा फंक्शन कसा भेटला मला आता इथे, हाफ टोटल फंक्शन काय भेटतंय आपल्याला ऑड फंक्शन भेटतंय ना. अलग लक्षात, हा टोटल फंक्शन कसा झाला ऑड. जास्त डोकं लावायची गरज नाही, डायरेक्टली एक्सचा पॉवर काय ऑड आहे ना, हा झाला ऑड. इथे कॉस, कॉस ऑलरेडी इव्हन आहे, आणि पॉवर पण कसा दिलेला आहे 4 आहे, म्हणजे इव्हन, म्हणजे हा पण झाला इव्हन. हा ऑड हा इव्हन, ऑड इंटू इव्हन ऑड. ओके, ऑड आहे, ऑड आहे याचा अर्थ फंक्शन ऑड आहे. मग इंटिग्रेशन -1 to 1 इंटू एफ एक्स डी एक्स ऑड असल्यानंतर काय असतं 0, म्हणजे डायरेक्टली आन्सर काय असणार आहे 0. येते का लक्षात, यस. समजलं का हे, ऑड फंक्शन म्हणजे काय, इव्हन फंक्शन म्हणजे काय, यस. ठीक आहे, तर बघा ऑड म्हणजे काय, इव्हन म्हणजे काय लक्षात ठेवा. आणि असं जर आलं समजा, आणि हे लक्षात ठेवा इथे असं दिलंय एक्स रेस टू 17 इंटू कॉस रेस टू 4x dx, म्हणजे कुठेही असं करायची गरज नाही, तुम्हाला लिमिट्स चेक करायचे. लिमिट्स जर असे असतील -1 to 1 म्हणजे कसे -a to a या टाईपचं लिमिट असेल तरच हे ऑड आणि इव्हन चेक करायचं. ठीक आहे ना, नसेल तर डायरेक्टली तुम्ही ते, जसं आपण एक्स इंटू साइन एक्सचं बघितलं होतं. ठीक आहे ना, एक्स इंटू साइन एक्स असं बघितलं होतं. तर समजा इथे 0 to 1 असेल तर इथे ऑड इव्हन करून उपयोग आहे का, नाही. जर -1 to 1 असेल तर -a to a, -a to +a, म्हणजेच जे अप्पर लिमिट आहे मायनस मध्ये त्याच लिमिट, लोअर लिमिट समजा -a आहे तर अप्पर लिमिट +a पाहिजे. बरोबर, तरच इथे ऑड किंवा इव्हन फंक्शन चेक करायचं, नसेल तर चेक करायची गरज नाही. बरोबर, आता इथे -1 to 1 होता. मग आणि लक्षात ठेवा मोस्टली इथे ज्यावेळेस विचारता एक्स ची ऑड पॉवर असेल
एक्स ची ऑड पॉवर, तर फंक्शन कसं असणार आहे, ऑड फंक्शन असणार आहे. आणि एक्स ची इव्हन पॉवर असणार आहे, इव्हन पॉवर, तर फंक्शन कसं असणार आहे तुमचं, इव्हन फंक्शन, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ह्याच्या लक्षात ठेवा, जसं आपण ऑड इंटू ऑड किंवा इव्हन, जसं मायनस मायनस सर्वांना माहित असेल बेसिक, आपण ऋण ऋण धन जे केलेलं होतं, बरोबर. तसं समजायचं की ऑड म्हणजे काय, तुमचा निगेटिव्ह साईन आहे, तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय असं असतं, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे इव्हन. ठीक आहे ना, असं कन्सिडर करा. ते लक्षात ठेवा की ऑड इंटू ऑड इव्हन असतं, इव्हन इंटू इव्हन इव्हन, ऑड इंटू इव्हन इज ऑड, आणि इव्हन इंटू ऑड पण ऑडच. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता याचं मला तुम्ही आन्सर सांगा. चला, यस, याचा आन्सर सांगा. काय दिलंय, -1 to 1 sin raised to 11x dx इक्वल टू, आन्सर सांगा याचं. चला आन्सर सांगा, बघूया तुम्हाला आता किती समजलंय. चला लवकर. यस, राजवर्धन, श्रावणी, सांगा लवकर. बरं बघा, काय याच्यामध्ये काय तुम्हाला डायरेक्टली डोळे झाकून तुम्ही एका सेकंदामध्ये आन्सर यायचं. साइन रेस टू किती दिलाय तुम्हाला, 11x. तुम्हाला ऑलरेडी माहित काय झाले की साइन एक्स कसा फंक्शन आहे, साइन एक्स कसं फंक्शन आहे, लवकर सांगा. ऑड आहे का इव्हन, साइन एक्स फंक्शन ऑड आहे की इव्हन आहे, लवकर सांगा. चला, यस, इव्हन. साइन एक्स इव्हन कसं काय, ऑड फंक्शन आहे ना साइन एक्स. बरं, चेक करायचं तर तुम्हाला माहित नाही साइन एक्स ऑड आहे किंवा इव्हन. ठीक आहे, बघा सांगून देतो मी. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय झाला तुमचा, साइन एक्स फंक्शन, बरोबर. मग एफ ऑफ मायनस एक्स फाइंड करा. एक्सच्या जागी -x ठेवा, म्हणजे साइन ऑफ -x इज इक्वल टू, आणि काय असतं साइन ऑफ मायनस थिटा, चला सांगा लवकर. साइन ऑफ मायनस थिटा काय असतो, बेसिक फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रिकचा. साइन ऑफ मायनस थिटा काय असतो, साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा. माहिती का नाही, हे साइन ऑफ मायनस थिटा असतो मायनस साइन थिटा, म्हणजे हा काय झाला, मायनस साइन एक्स, बरोबर. मग आता बघा, विच इज इक्वल टू मायनस साइन एक्स म्हणजे काय तुमचा एफ एक्स आहे, विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजेच काय आलं, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स, म्हणजेच एफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स इज ऑड फंक्शन. ठीक आहे, लक्षात ठेवा. साइन कसा आहे, ऑड आहे. साइन एक्स, साइन फंक्शन ऑड आहे. आणि कॉस फंक्शन बघा, कॉस एक्स, जर समजा कॉस एक्स ला आपण एफ एक्स घेतलं, तर बघा आता काय भेटेल, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ मायनस एक्स विच इज इक्वल टू, चला सांगा, कॉस ऑफ मायनस थिटा. काय असतो कॉस ऑफ मायनस थिटा, यस, कॉस ऑफ मायनस थिटा किती असतो, कॉस ऑफ मायनस थिटा असतो मायनस कॉस थिटा, सॉरी, कॉस ऑफ मायनस थिटा असतो कॉस थिटा, मायनस नसते इथे. ठीक आहे, तर कॉस ऑफ मायनस थिटा काय असतो, कॉस थिटा असतो, म्हणजे हा काय होईल, कॉस ऑफ एक्स. ठीक आहे ना, हा झाला तुमचा कॉस एक्स विच इज इक्वल टू, कॉस एक्स म्हणजे काय आहे, एफ एक्स, विच इज इक्वल टू एफ एक्स. म्हणजेच एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय भेटला, एफ ऑफ एक्स, म्हणजे कॉस एक्स काय झाला तुमचा, कॉस एक्स इज इव्हन फंक्शन. ठीक आहे, लक्षात ठेवा, साइन एक्स आहे ऑड फंक्शन, कॉस एक्स आहे इव्हन फंक्शन. आता साइन एक्स ऑलरेडी आपल्याला आता लक्षात आलं की काय आहे, ऑड फंक्शन आहे साइन एक्स, बरोबर. साइन एक्स ची पॉवर बघा इथे किती, जरी तुम्हाला हे माहिती नसेल की साइन एक्स ऑड फंक्शन आहे, तर पॉवर किती दिलेली इथे साइन एक्स ची, 11. किती आहे, ऑड आहे, म्हणजे हा फंक्शन काय झाला, ऑड फंक्शन. जरी तुम्हाला हे माहिती नसतं की साइन हा ऑड आहे किंवा इव्हन, तर डायरेक्टली तुम्ही सांगू शकला असता 11 वरून की हा ऑड आहे. जर समजा इथे साइन रेस टू असं दिलं असतं, 12 दिला असता, साइन रेस टू 12x दिला असता. ठीक आहे ना, यस. समजा साइन रेस टू काय दिलं असतं तुम्हाला, 12x, तर तुम्ही साइन ऑड आहे म्हणून डायरेक्टली याला ऑड नाही म्हणणार, कारण पॉवर कशी आहे, इव्हन आहे बघा. ठीक आहे ना, इव्हन मायनस बाहेर आला तर काय होईल, म्हणजे असं जरी झालं मायनस साइन एक्स आणि त्याचा पॉवर 12 असल्यामुळे काय होईल, तो साइन रेस टू 12x. ठीक आहे ना, मायनस तो पॉझिटिव्ह होईल इव्हन पॉवर मुळे. ठीक आहे, ते लक्षात घ्या. साइन एक्स जरी ऑड असेल तर पॉवर जर इव्हन असेल तर ते फंक्शन काय होणार आहे, इव्हन फंक्शन होणार आहे. ठीक आहे,
लक्षात घ्या. इथे आता तुमच्या काय लक्षात आलं, पॉवर 11 आहे, साइन पण ऑड आहे, म्हणजे फंक्शन काय असणार आहे, ऑड फंक्शन. ठीक आहे. आता हा विचार नका करू की साइन रेस टू 11 आहे म्हणजे साइन ऑड आहे, याचा एवढा इथे संबंध नाही. ठीक आहे, की ऑड रेस टू ऑड पॉवर आहे म्हणजे असं काही नाहीये. साइन ऑड आहे याचा अर्थ काय, तो मायनस बाहेर निघतो त्याच्यात, बरोबर आहे. साइन फंक्शन ऑड आहे म्हणजेच काय, साइन एफ म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स हा एफ ऑफ मायनस एफ एक्स येतो, बरोबर. म्हणजेच साइन एफ ऑफ मायनस एक्स जर फाइंड केला तर तो मायनस इंटू एफ एक्स येतो. ठीक आहे, म्हणजेच तो ऑड आहे. तसंच हा फंक्शन साइन रेस टू 11x हा पण ऑड आहे. तर ते आता मी चेक करून दाखवतो तुम्हाला ऑड कसा आहे ते. ओके, थोडं रफ करूया इथे. तर बघा, साइन रेस टू 11x ऑड कसा आहे. समजा तुम्हाला काहीच माहिती नाही साइन बद्दल, की ऑड फंक्शन आहे किंवा इव्हन आहे, आणि जरी ऑड असला तरी जर इव्हन पॉवर असेल तर ते इव्हनच येणार. ठीक आहे, तर लक्षात घ्या कसं येतं ते बघा. आता साइन रेस टू 11x असा आहे तुमच्याकडे, साइन रेस टू 11x, बरोबर. हा काय आहे, एफ ऑफ एक्स आहे. मग आपण एफ ऑफ मायनस एक्स फाइंड करणार. आपल्याकडे एकच मेथड आहे, इव्हन आहे किंवा ऑड हे चेक करण्यासाठी, की एफ ऑफ मायनस एक्स फाइंड करायचा. मग काय होईल, एक्सच्या जागी मायनस एक्स ठेवा, बरोबर आहे. साइन रेस टू 11 मायनस एक्स विच इज इक्वल्स टू, याचा अर्थ हा कसं लिहिणार मी, साइन ऑफ मायनस एक्स आणि ह्याची पूर्ण पॉवर 11 असणार, बरोबर. आणि तुम्हाला माहिती साइन ऑफ मायनस एक्स काय असतो, मायनस साइन एक्स. साइन ऑफ मायनस थिटा काय असतं, मायनस साइन थिटा, आणि त्याची पॉवर 11. आता विच इज इक्वल्स टू बघा, हा साइन एक्स ची पॉवर 11 केली तर साइन एक्स येईल, बरोबर, आणि त्याची पॉवर 11, बरोबर. आता हा जो मायनस आहे, मायनसची ऑड पॉवर घेतली तर काय येईल, मायनस. ठीक आहे ना, म्हणजे हा मायनस. आणि साइन रेस टू 11x म्हणजेच काय आहे, एफ एक्स. म्हणजेच काय भेटलं, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू काय भेटला मला, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस एफ एक्स. म्हणजे साइन रेस टू 11x काय झाला, ऑड फंक्शन. कसा आहे, ऑड आहे. आलं लक्षात. बघा, इथे जर समजा 12 असला असता, बरोबर, तर काय झालं असतं, हा 12 इथे लिहिला असता, हा 12 इथे, आणि इथे बघा हा जो मायनस आहे त्याची पॉवर 12 म्हणजे इव्हन पॉवर, आणि निगेटिव्हची इव्हन पॉवर काय होते, पॉझिटिव्ह, म्हणजे इथे पॉझिटिव्ह आला असता. ठीक आहे, तर इथे काय झालं असतं, पॉझिटिव्ह. म्हणजेच मला काय भेटलं असतं, एफ एक्स. आलं का लक्षात, एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू काय भेटलं असतं, मायनस सॉरी एफ ऑफ एक्स, म्हणजे तो इव्हन झाला असता. येस, आलं का लक्षात आता हे, की इव्हन म्हणजे काय, ऑड म्हणजे काय. तर हा तुमचा जो 11 आहे, साइन रेस टू 11x हा झाला ऑड फंक्शन. आणि जसाच ऑड झाला, ऑड झाल्यानंतर सोपं आहे, डायरेक्टली काय, 0. इव्हन आला तर तुम्हाला थोडंसं अवघड आहे, म्हणजे जास्त काही अवघड नाही. म्हणजे इव्हन फंक्शन आला तर तुम्हाला काय करायचंय, 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू a एफ एक्स डीएक्स, त्याचं फक्त तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायचं. ऑड आला तर डायरेक्टली तुम्ही डोळे झाकून सांगू शकता की आन्सर काय आहे, 0 आहे. ओके, तर हे लक्षात घ्या. ओके, आता हा क्वेश्चन तरी बघा, सांगा मला फंक्शन ऑड येईल का इव्हन. बघा, इंटिग्रेशन मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 आहे, बरोबर. इंटिग्रेशन काय आहे, मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. येस, म्हणजेच काय, मायनस ए टू ए. इंटिग्रेशन ऑलरेडी आहे, मायनस ए टू ए. 3 इंटू साइन एक्स. साइन एक्स कसा फंक्शन आहे, साइन एक्स कसा आहे, ऑड फंक्शन, बरोबर. साइन एक्स काय आहे, ऑड फंक्शन. साइन क्यूब एक्स कसा असेल, साइन क्यूब एक्स फंक्शन, या क्यूब मुळे 3 कसा आहे, 3 ऑड आहे ना, 3 ऑड आहे, म्हणजेच हा पण कसा असेल, साइन क्यूब एक्स ऑड असेल, बरोबर. 3 ऑड असल्यामुळे, म्हणजे ऑड पॉवर असेल तर फंक्शन ऑड आहे, बरोबर. म्हणजे हा पण ऑड, हा पण ऑड, आणि ऑड प्लस ऑड काय असतं, ऑड फंक्शन. म्हणजे आन्सर काय असणार आहे तुमचं, ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे, 0. ठीक आहे ना, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, ऑड असल्यामुळे काय होईल, डायरेक्टली आन्सर 0 येईल ऑड फंक्शनचं. ओके, समजले का. आता ऑड किंवा इव्हन फंक्शन असतील तर कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आता हा जो एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. येस, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन 0 टू 1 एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स डीएक्स इक्वल टू. आता चला सांगा हे कसं सॉल्व्ह करणार बरं. यस, क्वेश्चन कडे बघितल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा क्वेश्चन कशाने सॉल्व्ह करणार, कोणत्या मेथडने सॉल्व्ह करणार. इंटिग्रेशन बाय पार्ट्स करावं लागेल ना. येते का लक्षात. इथे बघा, इथे काय आहे, एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स,
म्हणजे दोन फंक्शनचं काय आहे, दोन फंक्शनचं काय येते, मल्टिप्लिकेशन आहे ना, यू इंटू व्ही. आणि असं यू इंटू व्हीचा एकच टाईप आहे आपल्याकडे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे, तर असं दिसलं तर सरळ सरळ की आपल्याला काय करायचं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स करायचे. ठीक आहे, मग बघा पहिल्यांदा कसं करणार, विच इज इक्वल टू, आता डायरेक्टली लिहूया. यू इथे फंक्शन कोणता असेल, यू फंक्शन काय असेल तुमचा एक्स स्क्वेअर, आणि व्ही फंक्शन काय असेल ई रेस टू एक्स. बरोबर, LIAT नुसार, LIAT लाईट रूल नुसार काय असणार आहे, लॉगॅरिथमिक इनव्हर्स अल्जेब्रिक. अल्जेब्रिक फंक्शन आहे एक्स आपल्याकडे, एक्सपोनेन्शियल नंतर आहे, म्हणजे एक्सपोनेन्शियल काय झालं, व्ही फंक्शन झाला, मग एक्स स्क्वेअर झाला तुमचा यू फंक्शन. तर कसं करणार, यू ऍज इट इज म्हणजे एक्स स्क्वेअर ऍज इट इज इंटू फीचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स, लिमिट्स अप्लाय करायचे लगेचच. काय आहे 0 to 1 मायनस इंटिग्रेशन 0 to 1 पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू ई रेस टू एक्स डीएक्स. ओके, आता इथे बघा परत तुम्हाला काय करावं लागेल, एक्स इंटू ई रेस टू एक्सचं काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. कशानुसार, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इथे परत मध्ये, तर इथे आपण लिमिट अप्लाय करूयात. पहिल्या या ठिकाणी लिमिट्स अप्लाय करा, एक्सच्या जागी 1 ठेवा, काय होईल 1 स्क्वेअर इंटू 1, 1 स्क्वेअर इंटू ई रेस टू 1 म्हणजे फक्त ई राहील 1 जर अप्लाय केला तर, आणि मायनस एक्स 0 असल्यामुळे म्हणजे इथे फक्त ई मायनस 0. हे लक्षात आलं का, बघा लिमिट अप्लाय केले, 1चा स्क्वेअर 1च येतो इंटू ई रेस टू 1 म्हणजे फक्त मी काय लिहिलं ई मायनस 0 इंटू ई रेस टू 0 म्हणजे हा 0च होणार आहे, म्हणजे मला फक्त काय भेटणार आहे ई. ठीक आहे, पहिल्यांदा लिमिट सबस्टिट्यूट केल्यानंतर इथे काय भेटणार आहे, मला फक्त ई राहणार आहे शिल्लक. ओके, तर ई झाला हे लिमिट सबस्टिट्यूट केल्यानंतर, मायनस आता याचं इंटिग्रेशन घेऊया, टू कॉन्स्टंट बाहेर काढला. बरोबर, आता याचं इंटिग्रेशन घेतोय आपण परत पार्ट्स नुसार, ब्रॅकेट मध्ये लिहा, कारण हे हा -2 पूर्ण याच्यासाठी राहणार. यू एक्स ऍज इट इज इंटू ब्रॅकेट मध्ये टाकूया याला, फीचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स, लगेचच लिमिट अप्लाय करा 0 to 1 मायनस इंटिग्रेशन 0 to 1 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू डीयू बाय डीएक्स ना, आणि ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ई रेस टू एक्सचं काय आलं ई रेस टू एक्स डीएक्स. ओके, याचं इथे आपण अप्लाय केलं. ओके, विच इज इक्वल्स टू ई मायनस 2 इंटू ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, आता इथे डायरेक्टली आपण लिमिट्स अप्लाय केलं तर ई येईल परत. इथे बघा हा 1 इंटू ई रेस टू 1 हा परत आला ई मायनस इथे ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्सच येणार आहे, आणि लिमिट्स काय असणार आहे 0 to 1. ओके, नेक्स्ट बघा आता काय होईल, हा ई ऍज इट इज -2 इन ब्रॅकेट ई मायनस, आता इथे बघा या मायनस मध्ये काय करायचं आपल्याला, ई च्या जागी 1 सबस्टिट्यूट केला, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. यस, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ई -2 इन ब्रॅकेट ई मायनस, हा आता मध्ये जाऊ द्या, काय होईल ई, हा मायनस ई होईल, आता इथे मायनस मायनस प्लस ई रेस टू 0 असतो 1, हा मायनस इथे गेला प्लस झाला, इथे मायनस ई झाला, हा प्लस ई मायनस ई कॅन्सल होईल, विच इज इक्वल्स टू बघा हा ई ऍज इट इज, हा -2 ब्रॅकेट मध्ये ई कॅन्सल झाला, आणि 2 इंटू आता हा फक्त 1 राहिला, म्हणजेच काय ई -2, म्हणजे आन्सर काय असणार आहे आपलं ई -2. ऑप्शन नंबर ए काय झालं ई -2. एक मिनिट, ऑप्शन नंबर ए आहे ई -2. ठीक आहे, समजलं का, जस्ट इंटिग्रेशन बाय पार्ट्सचं एक्झाम्पल होतं. यस, आता फाइंड करता येतील का तुम्हाला, कोणतंही एक्झाम्पल आलं इंटिग्रेशन बाय पार्ट्स तर करता यायला पाहिजे. ठीक आहे, तर हे पण इंटिग्रेशन बाय पार्ट्सचं एक्झाम्पल आहे. आता इथे असं नका करू की समजा इथे -π/4 to π/2 आहे, बरोबर, तर इथे तुम्हाला काही ऑड इव्हन असं काही करायची गरज नाहीये, किंवा हे फंक्शन ऑड इव्हन येणार पण नाही. ठीक आहे, कारण तो ई रेस टू एक्स दिलेला आहे तिथे. तर याला तुम्हाला काय करायचंय, इंटिग्रेशन बाय पार्ट्स नुसार सॉल्व्ह करावं लागेल. जस्ट मोमेंट. ओके, तर -π/4 to π/2 आहे ई रेस टू -x sin x dx. ठीक आहे, तर आता तुम्हाला हे फाइंड करता येईल, यू इंटू व्ही सगळे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले माहिती आहेत, जस्ट काहीच करायची गरज नाही. साइन एक्स ला तुम्ही यू घेणार, ई रेस टू -x ला व्ही घेणार, आणि इंटिग्रेशन फाइंड करणार. ठीक आहे, आलंय का लक्षात सर्वांच्या. यस, नेक्स्ट बघा, असेच क्वेश्चन्स आहेत काही,
ठीक आहे, e x इंटू साइन एक्स, बघा तोच क्वेश्चन, काहीच नाही तुम्हाला, फक्त काय करायचंय लक्षात येते का, इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स, जस्ट फॉर्म्युला अप्लाय करा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स घ्या, आन्सर फाइंड करा, साइन एक्स ला यू घ्या, e x ला v घ्या, जसं आता आपण सॉल्व्ह केलं सेम तसंच. ठीक आहे, इथे पण तसंच आहे, सर्व इंटिग्रेशन बाय याचेच एक्झाम्पल्स दिसत आहेत. ठीक आहे, हा पण tan इनवर्स एक्स जरी असेल तर 1 इंटू tan इनवर्स एक्स. ओके, हा पण तोच आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्सच आपल्याला इथे करायचंय. तर बघा, एक काम करा तुम्ही, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. चला, खूप काय अवघड नाहीये. e इंटू साइन एक्स, बघूया आता तुम्ही इंटिग्रेशन बाय पार्ट्स किती शिकले आणि कशा प्रकारे सॉल्व्ह करतात. ठीक आहे, चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करा, खूप काय अवघड नाही, जस्ट सिंपल क्वेश्चन, एकदम बेसिक. बघूया, घेतला पण असेल आपण तो मागच्या याच्यामध्ये एखाद्या वेळेस, काल परवाच्या लेक्चरमध्ये, तिकडे म्हणजे आपण याच्यामध्ये बघितलं असं इंडेफिनाइट मध्ये. चला लवकर सॉल्व्ह करा, चला आन्सर सांगा. इंटिग्रेशन बाय पार्ट सॉल्व्ह करायचे, चला आन्सर सांगा लवकर, 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करा. चला करा लवकर, वाट बघू आपण 2 मिनिट, सॉल्व्ह करतात का कसं बघूया. ठीक आहे, 2 मिनिट आपण तोपर्यंत पॉज. करताय का सॉल्व्ह की नाही? बी म्हणताय, बघूया. बी म्हणताय, ठीक आहे, चेक करू, आपण सॉल्व्ह करू. असं नाही होत की तुम्हाला बघितल्या आन्सर येईल. ठीक आहे, सॉल्व्ह करावंच लागेल तुम्हाला. काही काही क्वेश्चन असतात जे आपण ओव्हरली करू शकतो. ठीक आहे, बी म्हणताय राजवर्धन, हे बघूया. येस श्रावणी, तू करते का सॉल्व्ह? लवकर कर सॉल्व्ह सर. करा लवकर, सॉल्व्ह करा, चला. ठीक आहे, बघा आपण चेक करूया, सॉल्व्ह करून दाखवते. एक वन लास्ट क्वेश्चन घेऊ हा, आणि आपण थांबूया इथे. आपण इंटिग्रेशनचे बरेच एक्झाम्पल बघितले, तुम्हाला आता लक्षात आली. इथे डेफिनेट मध्ये तुम्हाला काय शिकायचे, फक्त की लिमिट्स अप्लाय करायचे. आणि मोस्टली लिमिट्सचा प्रॉब्लेम कुठे येतोय तुम्हाला, फक्त म्हणजे याच्यामध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स करतात. ठीक आहे, तर बघा आता हा क्वेश्चन आपण घेऊया. तर इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 e साइन एक्स, हा झाला तुमचा u आणि हा आहे तुमचा v. तर काय असतं, u ऍज इट इज, म्हणजे साइन एक्स ला ऍज इट इज ठेवा, बरोबर. ओके, आता हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, साइन असल्यामुळे. ठीक आहे ना, तर याला अगोदर आय कन्सिडर करा. ठीक आहे, आय तुमचा आय इज इक्वल टू यू ऍज इट इज. ओके, बरोबर, म्हणजे काय, साइन एक्स ऍज इट इज इंटू व्ही चं इंटिग्रेशन, म्हणजेच चं इंटिग्रेशन एक्स, आणि लगेचच इथे काय करायचं, मला लिमिट्स अप्लाय करायची 0 टू पाय बाय 2. ओके, मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 साइन एक्स चे डेरिव्हेटिव्ह. आता इथे काय असणार, डीयू बाय डीएक्स, यू काय आहे साइन एक्स, म्हणजे काय, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू एक्स डीएक्स. ठीक आहे, तर हा काय आहे, एक्स इंटिग्रेशन असल्यामुळे इंटिग्रेशन ही टर्म रिपीट होते तिथे, बरोबर. म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ डीयू बाय डीएक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ ईडीएक्स, आणि व्ही काय आहे, चं इंटिग्रेशन एक्स. ओके, विच इज इक्वल, बघा आता इथे मला काय करावं लागेल, परत काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे ना, इथे मला परत काय करावं लागेल, इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरावं लागेल.
तर इथे लिमिट्स अप्लाय करू शकता बघा. साइन पाय बाय 2, इथे जर लिमिट ठेवलं मी, साइन पाय बाय 2 असतो 1, ठीक आहे ना. सबस्टिट्यूट करून दाखवतो तुम्हाला. साइन पाय बाय 2 इंटू ई रेस टू पाय बाय 2 मायनस साइन 0 0 असतो, लिहायची गरज नाही, ठीक आहे. हा जर लिहिला नसता तरी चालला असतं. ओके, याला ऍज इट इज ठेवा. आपण लिमिट्स अप्लाय केलेत. ओके, मायनस. आता इथे बघा, याचं आपण काय करणार आहे, इंटिग्रेशन घेणार आहे. काय कशाने, इंटिग्रेशन बाय पार्ट्सने घेणार आहे, बरोबर. याचं इंटिग्रेशन तर बघा कसं येणार आहे ते. 0 टू पाय बाय 2 आहे कॉस, म्हणजे आधी झाला कॉस, म्हणजे काय तुमचा यू, कॉस एक्स काय झाला इथे, यू फंक्शन, यू इंटू इंटिग्रेशन ऑफ ईडीएक्स म्हणजेच काय, इरेस टू एक्स चं इंटिग्रेशन इरेस टू एक्स मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2. आता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स इंटू इरेस टू एक्सचं इंटिग्रेशन इरेस टू एक्स डीएक्स. ओके, विच इज, आता इथे पण मला लिमिट्स अप्लाय करावं लागतील, ठीक आहे. लिमिट्स विसरले, इथे लिमिट्स द्या. ओके, 0 टू पाय बाय 2 विच इज इक्वल्स टू, हा साइन पाय बाय 2 वन असणार आहे, म्हणजे काय फक्त ई रेस टू पाय बाय 2 मायनस हा जो मायनस आहे हा पूर्ण टर्म साठी, लक्षात घ्या हा मायनस, ह्या जे काय ब्रॅकेटमध्ये इथून एवढी जी टर्म आहे त्या पूर्ण टर्म साठी तुमचा तो मायनस आहे, ठीक आहे. तो मायनस ऍज इट इज ब्रॅकेटमध्येच लिहूया. इथे लिमिट्स अप्लाय करू. 0 टू पाय बाय 2 जे लिमिट आहे ते अप्लाय करा. तर कॉस पाय बाय 2 बघा, जर पाय बाय 2 मी इथे ठेवला तर काय होईल, कॉस पाय बाय 2 असतो 0 म्हणजे 0 होईल, आणि मायनस 0 ठेवला तर कॉस 0 असतो 1 आणि इरेस टू 0 1 म्हणजे मायनस 1 येईल. येते का लक्षात बघा. फर्स्ट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतोय, अप्पर लिमिट ठेवलं 0 आलं मायनस, लोअर लिमिट ठेवलं कॉस 0 1 इरेस टू 0 1 मायनस 1. ओके, आता मायनस साइन एक्स इंटू इरेस टू एक्स. आता इथे बघा हा मायनस मायनस काय होईल प्लस, हा मायनस काय झाला प्लस, आणि मग मध्ये काय राहील बघा, इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 साइन एक्स इंटू इरेस टू एक्स, आणि आपलं आय बघा काय आहे, आय चेक करा काय आहे, आय म्हणजे तुमचा हा मेन जो फर्स्ट आहे, 0 टू पाय बाय 2 इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स, ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स म्हणजेच हा काय आहे तुमचा आय आहे, हे लक्षात घ्या. ओके, आलं का लक्षात. हा काय आहे तुमचा पूर्ण आय आहे इथून पुढचा, तर तो आय ऍज इट इज ठेवला, या साईडला पण आय आहे. ओके, हा जरी ते प्लस दिसत असेल तुम्हाला तरी हा मायनस याच्यासाठी, बरोबर, तो मायनस मध्ये जाऊ द्या. ई रेस टू पाय बाय 2 मायनस मायनस हा होईल प्लस 1, हा मायनस इथे गेला, हा मायनस 1 आहे ना, आणि हा झाला मायनस आय, इथे आहे आय, हा मायनस आय इकडे आला तर होईल प्लस आय म्हणजेच होईल 2i, आणि इज इक्वल्स टू ई रेस टू पाय बाय 2 प्लस 1 विच इज इक्वल्स टू, बघा 2i होता म्हणजे आय इज इक्वल्स टू काय भेटेल बघा, मला खालीच लिहूया आपण. आय इज इक्वल्स टू काय भेटेल आता, आय इज इक्वल्स टू हा 2 होईल 1/2 इंटू ई रेस टू पाय बाय 2 प्लस 1. ठीक आहे, ऑप्शन बघा आहे का असं, 1/2 इंटू ई रेस टू पाय बाय 2 प्लस 1, ई रेस टू पाय बाय 2 प्लस 1, बघा ऑप्शन नंबर बी 1/2 इंटू ई रेस टू पाय बाय 2 प्लस 1. ठीक आहे, तर हा आहे तुमचा करेक्ट आन्सर बी. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा तुम्हाला सर्व सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल्स इंटिग्रेशनचे, डेफिनेट इंटिग्रेशन. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल आता, हे महत्वाचं आहे. म्हणजे डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये बाकीचे तर आपण इंटिग्रेशन नॉर्मली घेतो जसं घेणार जनरल, आणि त्याच्यानंतर लिमिट्स अप्लाय करणार. पण इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये तुम्हाला लिमिट्स घेताना काळजी, म्हणजे लिमिट्स अप्लाय करताना काळजी घ्यायची की पहिल्यांदा ज्यावेळेस आपण पहिला पार्ट त्याला लगेचच लिमिट देऊन टाकायचे, आणि नंतर इंटिग्रेशन 0 टू जे काय असेल तुमचं इंटिग्रेशन अप्लाय करायचे, त्याला लिमिट्स द्यायचे. ठीक आहे इथे. ओके, तर बघा इथे आपण मोस्टली सर्व टाइप्स आपण कव्हर केल्यात डेफिनेट इंटिग्रेशनच्या. तर उद्या आपण ऍप्लिकेशन्स ऑफ इनडेफिनेट इंटिग्रेशन बघूया. ठीक आहे, जो काही तुमचा चॅप्टर आहे ऍप्लिकेशन्स बघूयात इंटिग्रेशनचे. ठीक आहे, तर उद्या आपण दुपारीच आपलं लेक्चर होईल, ग्रुपवर टाइम टाकू आपण तसा. ठीक आहे, तर आज आपण डेफिनेट इंटिग्रेशन झाला बघा. आता आपले डिफरन्शिएशन झालं म्हणजे डेरिव्हेटिव्ह झाला, ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, इनडेफिनेट इंटिग्रेशन, आणि आता ऍप्लिकेशन्स ऑफ इनडेफिनेट इंटिग्रेशन आपण बघणार. ठीक आहे, तर उद्या लेक्चर होईल आपलं, तर आज आपण थांबूया. ठीक आहे, तर बाकी ग्रुपवर टाकण्यात येईल मेसेज.